इकडे पुणे जिल्ह्याच्या भीमाशंकर माळीण परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस बरसलाय। पावसामुळे डिंभे धरणातून घोड नदीपात्रात 24,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। अद्यापही या परिसरात जोरदार पाऊस बरसत असल्याने पाण्याचा विसर्ग अजून वाढवला जाण्याची शक्यता आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर भीमाशंकर परिसरात 100 मिलीमीटर पाऊस झाला असून आजही हवामान खात्याने या परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। तिकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव इथे झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे जगप्रसिद्ध आणि ऐतिहासिक अजिंठा लेणीचा सप्तकुंड धबधबा ओसंडून वाहू लागलाय। अनेक दिवसांनंतर छत्रपती संभाजीनगरात पावसाची संततधार सुरू झाली आहे। अजिंठा लेणीचा धबधबा वाहू लागल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे। धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत। अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी, परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातलेला आहे आणि अशातच मुंबईसह उपनगरात आज आणि उद्या अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। हवामान खात्याने या परिसरासाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे। दरम्यान नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन हवामान खात्याने केलंय। त्याचबरोबर कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील मुसळधारेचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मुंबईत सकाळच्या वेळेस पावसाचा जोर कमी होता, मात्र पुन्हा एकदा पावसाचा जोर दादर परिसरात वाढलेला आहे। आपण दृश्यांमध्ये पाहतोय अतिवृष्टी सदृश्य पावसाचा अंदाज आज आणि उद्या वर्तवण्यात आलेला आहे। हवामान खात्याने हा अंदाज वर्तवलेला आहे। मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। कुठे कुठे मुसळधार पाऊस पडू शकतो तर पालघर, मुंबई, रायगड, ठाणे, लातूर आणि नांदेडमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। धाराशिवमध्ये देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तिकडे हिंगोलीमध्ये देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। थेट जाणार आहोत, आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्याला अधिकची माहिती देतील। स्नेहा, मुंबईमध्ये देखील आता जोरदार पाऊस बरसायला सुरुवात झालेली आहे। तू सध्या कुठेस, काय परिस्थिती? मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर रात्री मुसळधार पाऊस कोसळत होता, परंतु सकाळी पावसाचा वेग काहीसा कमी झालेला होता। आता पुन्हा एकदा पावसाने जोर धरलेला आहे। मी सध्या दादर परिसरामध्ये आहे। आपण पाहिलं तर जोर पावसाने धरलेला असून सकाळी ज्या वेळेला पाऊस कमी झालेला होता त्यावेळी जर आपण पाहिलं तर रस्ते वाहतूक तसेच रेल्वे वाहतुकीवरती कोणताही परिणाम पडलेला नव्हता, परंतु आता पावसाने पुन्हा एकदा जोर वाढवल्यामुळे त्यावरती काही परिणाम होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। खरं तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने जोरदार पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। रेड अलर्ट त्याच अनुषंगाने जारी करण्यात आलेला आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती, परंतु आता पुन्हा एकदा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। 30 तारखेपर्यंत पाऊस असू शकतो आणि त्यानंतर दसऱ्यानंतर देखील पाऊस असाच महाराष्ट्रामध्ये पडेल असं देखील सांगण्यात आलेलं आहे। विदर्भ, मराठवाड्यामध्ये देखील आणखी 2 दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। मुंबईला ज्याप्रमाणे रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने नागरिकांनी सतर्क राहायला पाहिजे। बाहेर पडण्याच्या वेळी देखील पाऊस बघूनच घराबाहेर पडायला पाहिजे, तसंच सतर्क राहायला पाहिजे असा इशारा देखील हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। बरं स्नेहा, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर परतीच्या पावसाने विदर्भात धुमाकूळ घातलेला आहे। अकोला आणि वाशिम जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलंय। यवतमाळ जिल्ह्यातील 11 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने विविध मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। नागपूरसह चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा या पूर्व विदर्भातील जिल्ह्यातही परतीच्या पावसाने थैमान घातलंय। यात हजारो हेक्टरवरील पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तिकडे मराठवाड्यावर अतिवृष्टीचं संकट कायम असून हवामान खात्याने मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलेला आहे। आज काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपून काढलं असून मनुष्यहानीसह पशुधन हानी देखील झालेली आहे आणि पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। तर या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने आता चिंतेचं वातावरण निर्माण झालंय।
ही काही दृश्य ड्रोनच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहेत ती आपण पाहतोय कशा पद्धतीनं नुकसान झालेलं आहे आणि आता पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। म्हणजे 8 दिवस झाले तर अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर इथे देखील नुकसान झालंय। निसर्गाने हिसकून घेतलाय आणि त्यात सरकारने शेतकऱ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचं हे त्यांची जबाबदारी आहे। त्यांनी जबाबदारी सोडली आहे, कारण की शेतकऱ्याला आज एका हेक्टरला 40-40, 50-50 हजार रुपये सोयाबीनला खर्च आहे, पेरणीपासून कापणीपर्यंत, नांगरणीपासून तर, आणि हे देतात 8,500 रुपये। आणि या 8,500 रुपये काय होते? आणि तुम्हाला शक्तीपीठासाठी कर्ज काढता येते, महासमृद्धीसाठी कर्ज काढता येते, शेतकऱ्यासाठी कर्ज काढता येत नाही। त्यात म्हणता आम्ही का तडजोड करावं लागते। तिकडे अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यात देखील मोठं नुकसान झालेलं आहे। 20,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। जिल्ह्यात पावसानं सरासरी ओलांडली आहे, मात्र आतापर्यंत 1004.8 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे, जी सरासरीपेक्षा 8% जास्त आहे। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात पावसानं दाणादाण उडवून दिलेली आहे। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं असून पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय। कोपरगाव, श्रीरामपूर, शिर्डी आणि राहाता परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। आजवर कधी झाला नाही इतका पाऊस कोसळल्यानं शेतीसह पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अनेक रस्त्यावर पाणी असल्यानं वाहतूक बंद झालेली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील पावसानं घेतलेली 1 दिवसाची विश्रांती नंतर पुन्हा मुसळधार पावसानं हजेरी लावली। नगर तालुका तसंच पाथर्डी भागात सलग तासनतास झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून ओढे, नद्या महापुराच्या पातळीवर वाहू लागल्यात। अचानक आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या उरल्या सुरलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। ग्रामीण भागात शेतामध्ये पाणी साचल्यानं शेतकरी हवालदिल झालेले आहेत। दरम्यान प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या। सुरुवात करूयात। मध्य रेल्वेच्या पुणे स्थानकावरून धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 1 आणि 2 ऑक्टोबर रोजी पुणे नागपूर पुणे ही विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे। रेल्वेलाही गर्दी असल्यानं मध्य रेल्वेनं यंदा नियोजित धावणाऱ्या गाड्यांव्यतिरिक्त पुणे नागपूर पुणे ही विशेष गाडी सोडण्याचं नियोजन केलेलं आहे। मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे सर्वाधिक वर्दळीचं स्थानक आहे आणि या स्थानकातून दररोज सरासरी 11 लाख प्रवाशांचा प्रवास होतो। पुढील महिन्यात कुलाबा, सिब्ज, वांद्रे हा मुंबई भुयारी मेट्रो मार्ग 3 खुला करण्यात येणार आहे। या मार्गामध्ये CSMT हे स्थानक असेल।